सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त भाजप देशात विविध कार्यक्रम घेत आहे। यात अनुषंगाने भारताचे लोहपुरुष असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांची देशात 150वी जयंती भाजपद्वारे उत्साहात साजरी केली जाणार आहे। यवतमाळ जिल्ह्यात भाजपकडून सरदार 15 एकता पदयात्रा काढण्यात येणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 3 दिवस ही पदयात्रा चालेल। यात हर जन सरदार हर घर सरदार हा नारा भाजपकडून दिला जाणार आहे। यासाठी भाजपकडून यवतमाळ जिल्ह्यात सर्कल निहाल समित्या नेमण्यात आल्या आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली। एकता पदयात्रा संदर्भात माहिती देताना भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट चव्हाण म्हणाले की सरदार वल्लभभाई पटेल हे फक्त काँग्रेसचे नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचे नेते होते। त्यांनी राष्ट्राला एक संघ ठेवण्यासाठी अपार मेहनत घेतली। राष्ट्राला एक संघ ठेवण्यासाठी जी मेहनत घेतली यामुळे भाजप त्यांना महत्त्वाचे स्थान देते। ॲडव्होकेट चव्हाण म्हणाले की यवतमाळ जिल्ह्यात विविध गावातून ही एकता पदयात्रा 3 दिवस चालेल। या दरम्यान हँडबिल वाटप करून सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार आणि भाषण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविले जाणार आहे। या दरम्यान त्यांच्या जीवनावर आधारित निबंध लेख स्पर्धाही या दरम्यान भाजपकडून आयोजित करण्यात आली असून यवतमाळात या एकता पदयात्रेचा जिल्हास्तरावर समारोप होईल। कुणीही याला राजकीय दृष्टीने पाहू नये। भाजपकडून संपूर्ण देशात एक भारत श्रेष्ठ भारत हा नारा घेऊन एकता पदयात्रा अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिली। या प्रसंगी पत्रकार परिषदेत राज्याचे आदिवासी विभागाचे मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, भाजपचे जिल्हा व महामंत्री राजू पडगिलवार यावेळी उपस्थित होते।